दुर्गाताई मंगांनी बोलवलं तर नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आणि ती मंडळासाठी बोलवलं म्हणून नाही म्हणणं गेलं म्हणतात आउट ऑफ सिलेबस असं होतं. मंडळाशी माझा संबंध खूप जुना आहे. 2010 मी गुरुजींकडे गेलो रामनगरला. तेव्हा पाय दुखत होते, मला डायबिटीस आहे आणि डायबेटिक न्यूरोपॅथी नावाचा प्रकार होता. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये आपल्या नर्व्स असतात, जे तंतू असतात, तर त्याच्यामध्ये समस्या होते आणि त्यामुळे दोन्ही पाय दुखायचे. रामभाऊंकडे गेलो, त्यांनी काही आसनं सांगितली, मी इमानदारीने केली आणि खूप खूप आराम झाला. त्यानंतर मी बराच काळ तिकडे जात राहिलो. एक गमतीदार गोष्ट बहुतेक रामभाऊंनाही माहिती नसेल, जनार्दन स्वामींच्या जीवनीमध्ये, बायोग्राफीमध्ये माझा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये 1977 मी जेव्हा MBBS करत होतो, तर तेव्हा बहुतेक त्या ज्या स्पर्धा आपलं ट्रेनिंग सेशन्स होते नुकते सुरू झाले होते आणि मी पहिला आलो होतो. तर त्यात उल्लेख आहे की सुधीर भावे नावाचा विद्यार्थी या ही परीक्षा पहिल्यांदा घेतली गेली, त्यात प्रथम आला. तुम्ही घेतले होते? मग तुम्हाला खूप खूप वंदन. माझी आई ती बायोग्राफी वाचत होती, मला माहीत नव्हतं, आणि आई धावत आली बाहेर, अरे सुधीर इथं इथे. म्हटलं काय झालं? अरे तुझं नाव आहे याच्यामध्ये. मला वाटलं आणि कोणी सुधीर भावे असेल, तर पाहिलं तर खरोखर माझं नाव होतं. तर संबंध म्हणजे तसा 77 पासून, म्हणजे 37 वर्षांपासून म्हणायला हरकत नाही. रामभाऊ माझ्या श्रद्धास्थानी आहेत, आज ते अध्यक्षपदी आहेत. हा एक माझा फार मोठं भाग्य आहे माझं. आपल्यामध्ये बरेचसे ओळखीचे चेहरे दिसत आहेत. रवी देशमुख, डॉक्टर गोसलवार, धर्माधिकारी साहेब, आणखीन बरीच मंडळी. दुर्गाताईंनी मला विचारलं की कशावर बोलायला तुम्हाला आवडेल. आता मी एक सायकॅट्रिस्ट आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि सायकॅट्रिस्ट या नात्याने माझ्याकडे रोज क्लायंट्स येतात, पेशंट्स येतात. पूर्वी आमच्याकडे असं ज्यांना अगदी गंभीर मानसिक आजार असायचा असे लोक यायचे. स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलर इलनेस, सिव्हिअर डिप्रेशन, असे काही गंभीर आजार आहेत. तर हे पेशंट येत होते आणि सायकॅट्रीला एक स्टिग्मा होता, बरंच लांछन होतं पेशंट्सवर, की वेड्यांच्या डॉक्टरकडे जाणं म्हणजे जणू काही फार मोठा गुन्हाच आहे. पण हळूहळू ते आता कमी होत गेलं आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आमचा अनुभव आहे की ज्यांना आम्ही सॉफ्ट प्रॉब्लेम्स म्हणतो, सॉफ्ट म्हणजे मूल अभ्यासात चांगलं करत नाही आहे, किंवा मुलाची एकाग्रता कमी आहे, शाळेतनं कंप्लेंट्स येतात, नवरा बायकोचं पटत नाही आहे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडवाल्या समस्या, तर अशा अनेक समस्या आमच्याकडे येतात. आणि गेल्या 15, 20, 25 वर्षांपासून हा बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे की नात्यांमध्ये ज्या समस्या होतात त्यांची कारणं काय. आता त्या क्षेत्रात असल्यामुळे त्याबद्दल वाचावं लागतं, त्याबद्दल विचार करावा लागतो, चर्चा करावी लागते. तर आज तुमच्यासोबत मी जे काही शेअर करणार आहे ती माझी मतं आहेत. ते जे काही मी आत्तापर्यंत पाहिलं त्याबद्दल आहे. तुम्ही सगळेच अनुभवी आहात. दुर्गाताईंना आधी मी विचारलं की ऑडियन्सचं वय किती आहे, तर त्या म्हणाला 40+ तर आहेच. माझ्या मते नाती जोपासणं ह्याला जी सुरुवात होते ती आपण 2-3 वर्षाचे असतो तेव्हापासून होते. पहिले 1-2 वर्ष आपण वाटेल तसं वागतो, वाटेल तेव्हा रडतो, हातपाय झाडतो, वाटेल ते करतो. पण हळूहळू 1.5-2 वर्षाचे झाल्यावर जेव्हा आई बाबा सांगू लागतात की असं बोलायचं नाही, आमच्याशी असं वागायचं नाही, तेव्हा हळूहळू ती रचना आपल्या मेंदूमध्ये निर्माण होऊ लागते. आणि आता दुर्गाताईंनी म्हटलं की 40च्या वर आहेत, म्हणजे कमीत कमी 40 वर्षांचा किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव नाती जोपासण्यामध्ये तुम्हाला आहे. आता हे सांगायला नको, यात काही शंकाच नाही आहे. तर मी जे शेअर करणार आहे ते काही फार नवीन असेल किंवा काही ठिकाणी अगदी काहीतरी फार असं ज्याला हे म्हणतात ना की अगदी असा चमत्कारिक विजा काही हातात देणार आहे मी, असं अजिबात नाही आहे. बऱ्याचशा कॉमन सेन्स गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या चारी बाजूला आढळतात, ज्या आपण आपल्या जीवनात आत्मसात करून
स्वतःचं आणि इतरांचं भलं करू शकतो. इथे 2 पॉईंट्स मला मांडायचे आहेत. दुर्गाताईंनी म्हटलं की माझ्या मुलीने सांगितलं की माझं आणि बायकोचं आजपर्यंत भांडण झालं नाही आहे. खरं आहे, पण त्याचं श्रेय माझ्या बायकोला जातं. कारण जेव्हाही मला माहिती मी विचित्र वागलो तेव्हा त्यांनी सांभाळून घेतलं. आणि मुलीनी माईकवर तर हे सांगितलं होतं की वडील कधीच कोणाची निंदा करत नाही, पण ती मला समोरासमोर ती मला आरोप लावते की पप्पा तू खूप बोरिंग आहेस. म्हटलं का? तू कधीच गॉसिप करत नाही कोणाबद्दल. म्हणजे कोणाबद्दलही आम्ही काही गॉसिप करू लागलो की तू त्या व्यक्तीची बाजू घेऊन नाही, त्यांना असं वाटलं असेल म्हणून त्यांनी असं केलं असेल, तर ते सगळं फिसकटतं. असो, त्याचा विषय नाती कशी जोपासावी. कुठली नाती कशा प्रकारची राहतील, माझं आणि माझ्या पत्नीचं नातं कसं राहील, माझं आणि माझ्या बॉसचं नातं कसं राहील, माझं आणि माझ्या जावयाचं नातं कसं राहील, सुनेसोबत नातं कसं राहील, हे काही ठळक गोष्टींवर अवलंबून आहे. आता मी इथे ॲज ए सायकॅट्रिस्ट सांगतो आहे की या ठळक गोष्टी कोणत्या. एक तर आपलं व्यक्तित्व, आपली पर्सनॅलिटी कशी आहे. आता मी रोज पाहतो की काही लोक असे असतात की ज्यांना नाती जोपासणं अतिशय कठीण असतं. म्हणजे नेहमी इतरांची निंदा करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये खोट काढणं किंवा कोणावर विश्वास न ठेवणं. बरोबर, आपण सगळ्यांनीच अशा प्रकारचे लोक पाहिलेले आहेत. त्यांना अत्यंत कठीण जातं. दुसऱ्या बाजूला ते लोक असतात जे सगळ्यांना सांभाळून घेतात, सगळ्यांना समजून घेतात. माझे वडील त्यापैकी एक होते. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की जर माझ्याबद्दल सांगितलं गेलं की मी कधी कोणाबद्दल वाईट बोलत नाही, तर ते वर्ण आलेलं आहे, त्यात माझं श्रेय नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला असे लोक असतात की जे फार चांगली नाती जोपासून घेतात. तर व्यक्तित्व हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दुसरं, लहानपणापासनं त्या नात्याच्या संदर्भात कशा प्रकारचे अनुभव आलेले आहेत, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो की लहानपणापासनं जर मी माझ्या आईवडिलांचं भांडण पाहत आलो आहे, तर माझ्या मनामध्ये, आम्ही तर सायकोलॉजीमध्ये कॉग्निटिव्ह स्कीमा म्हणतो. कॉग्निटिव्ह स्कीमा म्हणजे विचार अशा पद्धतीने मेंदूमध्ये उत्पन्न होतात, मांडले जातात की मला कुठेतरी खोलवर हे वाटू लागतं की नवरा बायकोचं नातं म्हणजे भांडायचं नातं आहे. आणि ज्याला मी इंग्रजीमध्ये सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणतो. म्हणजे मी भविष्यवर्तन केलं तर भविष्यवर्तन केल्यामुळे एखादी गोष्ट खरी व्हायची शक्यता वाढते. मी जर म्हटलं की आता लग्न होणार आहे आणि मला माहिती की बायकोशी माझं काही नेहमी पटणार नाही आहे, तसं खरोखर होऊ लागतं. तर इट बिकम्स अ सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. तर त्या नात्याबद्दल आधीचे अनुभव कसे आहेत. आम्ही सर्वसाधारणपणे पाहतो की ज्या मुलांचं वडिलांसोबत अजिबात पटत नाही, तर मोठी झाल्यावर जेवढ्या अथॉरिटी फिगर्स आहेत, मग ते काका असो किंवा मित्राचे वडील असो किंवा माझे बॉस असो, तर त्यांच्यासोबत माझं जो नातेसंबंध आहे तो जवळपास त्याच प्रकारचा राहील. मी त्यांना घाबरीन, मी त्यांचा द्वेष करीन, माझा त्यांचा संबंध कधी फारसा प्रेमाचा होऊ नाही शकणार. तर एका विशिष्ट नात्यांच्या चाकोरीमध्ये माझे आधीच अनुभव काय आहेत ते घेऊन आपण चालतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॅरिंग द बॅगेज. आय कॅरी द बॅगेज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्सेस इन टू द प्रेझेंट अँड फ्युचर. आणि ह्याच प्रकारे एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये एक चाकोरीबद्ध प्रतिमा असते काही नात्यांची चाकोरीबद्ध प्रतिमा. आजी नातू म्हणजे प्रेमाचं नातं, आई मुलगा म्हणजे प्रेमाचं नातं. आता नेहमीच हे असं नाही, पण ही एक प्रतिमा आहे की आई म्हटली की प्रेम. सासू सून मतभेद होणारच. आता बरेचदा होत नाही, अनेक वेळा होत नाही, हे पाहिलं आहे. मूल पौगंडावस्थेमध्ये आलं की अत्यंत कठीण परिस्थिती आहे, मला आता जमणार नाही माझ्या मुलांना हँडल करायला. पण तसं होतंच असं नाही आहे. आपल्यापैकी बहुतेक लोकांना हा अनुभव असेल की आपण 13-14 वर्षाचे असताना नैया आराम से पार हो गई. म्हणजे काही फार कठीण दिवस होते, आईवडिलांशी पटत नव्हतं, असं नसतं. तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्या ठरवतात की दुसऱ्यांशी माझं नातं कसं राहील. माझ्या मते व्यक्तित्व यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.
म्हणजे मी एक व्यक्ती म्हणून कसा आहे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. नात्यांमध्ये, नाती जोपासण्यामध्ये जर कोणी मला विचारलं की सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणचा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणची, तर माझं उत्तर राहील एका शब्दात. इंग्रजीमध्ये त्याला एम्पथी म्हणतात. आपल्यापैकी बहुतेक लोकांनी हा शब्द ऐकला असेल, एम्पथी. एम्पथीला मराठीमध्ये, संस्कृतमध्ये समानुभव म्हणतात. सम अनुभव म्हणजे समोरची व्यक्ती जसा अनुभव करत आहे एखाद्या घटनेचा, एखाद्या परिस्थितीचा, तर तो मी त्याच्या नजरेतून पाहू शकणं आणि त्या व्यक्तीला असं का वाटत आहे, ती व्यक्ती असं का बोलत आहे हे मी समजून घेणं. थोडक्यात दुसऱ्या व्यक्तीला समजून घ्यायची क्षमता, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे समोरच्याला जर मी समजून घेऊ शकलो तर नैया पार हो गई, मग समस्याच कमी होऊन जातात. आता समानुभव हा माझ्या मते फक्त एक असं म्हणता येईल, फक्त एक आध्यात्मिक सिद्धांतच नाही आहे की सगळ्यांना समजून का घ्यावं, सगळ्यांना आपलंसं का करावं, पण ह्याच्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. आता त्याचं वैज्ञानिक कारण काय हे मी थोडं तुमच्यासमोर मांडतो. माझं जे वागणं आहे, माझं म्हणजे तुमच्या सुनेचं असो, तुमच्या वडिलांचं असो, तुमच्या आईचं असो, हे 3 गोष्टी ठरवतात. एक आहे म्हणजे माझे अनुवंशिक घटक, जीन्स, म्हणजे जे आईवडिलांकडनं, आजी आजोबांकडनं आले ते जीन्स. जीन्समुळे फक्त शारीरिक कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे शारीरिक जे काही आपण पाहतो व्यक्तीमध्ये, केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, उंची किती, आडवी किती, तर हे तर जीन्समधनं येतच, पण त्यासोबत व्यक्तित्व आणि वागणूक हे सुद्धा काही प्रमाणात जीन्समधनं येतं. दुसरं, लहानपणी मला कशा प्रकारचं वातावरण मिळालं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. आईवडिलांमध्ये मी नेहमी प्रेमाचा संवादच पाहिला असेल तर तो प्लस पॉईंट झाला. मला माझे शिक्षक नेहमी चांगले मिळाले, त्यांनी सहसा मला प्रोत्साहन दिलं, तो एक चांगला पॉईंट झाला. आईवडिलांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं, कधी कुत्सितपणे माझ्याबद्दल असं मला टाकून बोलले नाही, हे अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट झाली. तर लहानपणी भोवतालच्या वातावरणात, विशेष करून आपण पौगंडावस्थेमध्ये असेपर्यंत, म्हणजे जन्मापासून, अगदी जन्मापासून, म्हणजे अगदी अर्भकाला एक लहान बाळाला आई किती जवळ घेते, त्याच्याशी, त्याच्या तोंडाच्या किती जवळ जाते. डॉक्टर गुर्जरवाल इथे बाजूक तज्ज्ञ आहेत, तेही सांगतील हे. त्याच्या कानात हळूहळू काय बोलते, किती प्रेमाचे शब्द बोलते, त्याला ब्रेस्ट फीडिंग करताना त्याच्याकडे पाहते की नाही सतत, तर हे सगळे लहानपणाचे अनुभव आहे. तर हा अनुभवांचा साठा जो 17, 18, 20 वर्ष जमा होत राहतो, तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे माझ्या वर्तणुकीमध्ये. मी आज जे वागतोय ते मला आधी जे मिळाले त्याच्याशी संबंधित आहे. दुर्गाताईंनी सांगितलं की मी गातो. मला इथे एक गाणं आठवतं, प्यासा नावाचा एक सिनेमा होता, 1958मध्ये आला होता. पाहिला आहे कोणी? गुरुदत्त यांचा प्यासा होता. तर त्यात एक सिनेमामध्ये सीन असा होता की गुरुदत्त एका मुशायऱ्यामध्ये, जिथे शेरोशायरी चालू असते, काहीतरी आपली शायरी प्रस्तुत करत असतात, आणि शायरी अशी काही असते की तंग आ चुके हैं कश्मकशे ज़िंदगी से हम, ठुकरा न दे जहाँ को कहीं बेदिली से हम. तंग आ चुके हैं कश्मकशे ज़िंदगी से हम, ठुकरा न दे जहाँ को कहीं बेदिली से हम. म्हणजे मला कंटाळलो आहे आता, मलाही भीती आहे की मी जगाला आता सोडून देईन. तर एक शायर उभा होतो की हा सीन होतो की यूट्यूबवर आजही असेल, त्या गाण्याच्या मध्ये आहे. एक उभा होतो आणि म्हणतो, साहब क्या रोने का आलाप लगा कर रखा है, कोई खुशी के नगमे सुनाओ. तर गुरुदत्त, रफी साहेबांचा आवाज आणि साहिर लुधियानवीचे शब्द, इथे साहिर महत्त्वाचे आहेत कारण त्यांनी हे शब्दांकन केलेलं आहे. साहिर म्हणतात, हम गमज़दा हैं लाए कहाँ से खुशी के गीत, हम गमज़दा हैं लाएं कहाँ से खुशी के गीत, देंगे वही जो पाएंगे इस ज़िंदगी से हम. किती सुंदर शब्द आहे.
म्हणजे मी फक्त तेच देऊ शकतो जे मला जीवनातनं मिळालेलं आहे. आता साहिर काही सायकोलॉजिस्ट नव्हते, पण हे फार मोलाचे शब्द बोलून गेले की मला आधी जे मिळालं आहे मी तेच देऊ शकतो, मी त्याच्या पलीकडे काही देऊ नाही शकत. आता मी क्रिमिनल्स पाहतो, जेलमध्ये गेलेले लोक पाहतो, गुन्हेगार लोक पाहतो, आणि माझं एक ठाम मत आहे की प्रत्येकाला काही ना काही पार्श्वभूमी असते. मी त्या गुन्हेगाराच्या घरी जन्माला आलो असतो, मला तोच बाप मिळाला असता जो रोज दारू पिऊन येतो, मला मारतो, माझ्या आईला मारतो, शिव्या हासडतो, मला शिक्षकांनी वर्गातनं काढलं असतं, नावं ठेवली असती माझ्या गरिबीवरनं, तर मोठा होऊन मी असाच गुन्हेगार झालो असतो. तर हे एक दुसरं घटक आहे. म्हणजे लहानपणापासून जे मिळत आलेलं आहे तेच आपण नंतर देत जातो. आणि तिसरं महत्त्वाचं घटक आहे नाती ठरवण्यामध्ये, ते आहे की माझ्या जीवनात त्यावेळेला माझ्या आजूबाजूला कोणते टेन्शन्स आहेत, कोणते ताणतणाव आहेत. बरेचदा असं होतं की एखादं व्यक्तित्व हेल्दी आहे, चांगलं व्यक्तित्व आहे, पण ताण जर खूप झाला तर तिथे मग चिडचिड जास्त होऊ लागते, लोकांना फार कटकट वाटू लागते. स्वामी विवेकानंदांची एक बायोग्राफीच आहे, त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये द मॉन्क इज अ मॅन, द मॉन्क इज अ मॅन. म्हणजे ते स्वामीजी होते, त्यांच्या मागचा माणूस. आणि त्या पुस्तकाच्या शेवटी मी खरं सांगतो, मला वाचून दुःख झालं की स्वामीजी अत्यंत चिडके झाले होते. आता आज विश्वास नाही होत, म्हणजे मी वाचतं तेव्हा मला धक्का बसला की विवेकानंद खूप चिडचिड करायचे शेवटी. आणि कारण हे होतं की त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या, अस्थमा होता, मग भूक कमी झालेली होती, झोप अजिबात उडालेली होती, अशा काही बऱ्यापैकी मोठ्या समस्या होत्या. तर जिथे विवेकानंदांसारखा माणूस अशा शारीरिक ताणतणावांमुळे जास्त चिडचिड करू लागतो, आता त्याबद्दल आता स्वामीजींबद्दल जास्त बोलणं ही कुवत नाही माझी, पण हे दर्शवतं की आपलं वागणं बरंच काही त्यावेळेला जीवनात किती टेन्शन्स आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. तर आता जर आपण पाहिलं की जर माझ्या वागण्याच्या मागे हे 3 घटक महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे अनुवंशिकता, दुसरं म्हणजे माझ्या लहानपणाचे अनुभव, आणि तिसरं माझं भोवतालचं वातावरण, त्यात ताणतणाव किती आहेत, तर मी नेहमी असं म्हणतो की या 3 पैकी फक्त फक्त अर्ध घटक माझ्या हातात आहे. अनुवंशिकता माझ्या हातात नाही, आईवडिलांकडनं काही जीन्स आले माझ्या हातात नाही आहे. दुसरं म्हणजे लहानपणाचं वातावरण मला कसं मिळालं हे माझ्या हातात नाही आहे. हां, भोवतालचं जे वातावरण आहे त्याला काही प्रमाणात मी कारणीभूत आहे, तर हे थोड्याफार प्रमाणात माझ्या हातात आहे. तर माझ्या वागण्याच्या मागे जर म्हणजे 3 पैकी 2.5 म्हणजे एक आपण टक्केवारी जर मांडली तर एक 80-85% माझ्या हातातच नाही आहे, तर मी कुठपर्यंत दोषी आहे. तर दुसऱ्याला जेव्हाही आपण दोषी समजतो की हा म्हणजे असाच आहे, तो म्हणजे तसाच आहे, हा असं कसं करू शकतो, तर मला वाटतं तेव्हा कुठेतरी स्वतःला ही आठवण करून द्यायची गरज आहे की त्याची आजची जी वर्तणूक आहे ती जेवढी मला वाटते तेवढी त्याच्या हातात नाही. आणि खरोखर स्वतःला बदलणं अत्यंत कठीण असतं, अतिशय कठीण आहे. म्हणजे ॲज ए सायकॅट्रिस्ट मला माहिती आहे, म्हणजे मी बरेचदा सांगतो, सत्य परिस्थिती आहे की मला माझ्यातल्या कमतरता माहिती आहेत, पण सायकॅट्रिस्ट असून त्या कशा दूर करायच्या हे मी पेशंटना भाषणं देऊ शकतो, फीस घेऊ शकतो, पण माझ्यातल्या कमतरता दूर करणं मला अत्यंत जड जातं. तर हे सोपं नाही आहे. म्हणजे आपण जर कल्पना केली की ह्याने स्वतःला बदलून घ्यायला पाहिजे, असं करायला नको, तर तेवढं सोपं नाही आहे. ह्याच्याशी संबंधित विवेकानंदांचं एक फार सुरेख वाक्य आहे, म्हणजे मी वाचलं ते इंग्रजीमध्ये होतं, आता बंगालीमध्ये बोलले होते की इंग्रजी माहीत नाही, पण वाक्य असं होतं, डू नॉट ॲडजस्ट विथ पीपल एक्सेप्ट देम. हे वाक्य मला फार आवडलं. मला वाटतं शाळेत होतो तेव्हा असं होतं, डू नॉट ॲडजस्ट विथ पीपल एक्सेप्ट देम. म्हणजे मी ॲडजस्ट करतो आहे, माझी ॲडजस्टमेंट कॅपॅसिटी खूप आहे, मी हिच्याशी ॲडजस्ट करतो आहे, त्याच्याशी करतो आहे, असं म्हणू नका. एक्सेप्ट देम. लोक आहेत त्याचा स्वीकार करा. आणि स्वीकार का करा, तो सायंटिफिक कारण जर आपण पाहिलं तर तेच जे मी सांगितलं त्याच्या हातात नाही आहे. एक माझ्या पाहण्यात बरेचदा आलेलं आहे की जेव्हा कधी मतभेद होतात तेव्हा मागच्या गोष्टी बरेचदा निघतात. तुम्ही नेहमीच असं करत आलेले आहात, तू नेहमीच असं करते,
तू कधी सुधारणार नाही, ठीक आहे, तुमचं हे नेहमीचंच. तर एक गोष्ट आम्ही नेहमी आमच्या क्लायंट्सना सांगतो की जेव्हा कधी तुम्ही नात्यातली अशी एखादी कठीण परिस्थिती हँडल करत आहात, तेव्हा थिंक ऑफ द हिअर अँड नाव. म्हणजे आता हाताशी काय मुद्दा आहे फक्त त्याच्यावर फोकस करा. भूतकाळाला ओढून ओढून वर्तमानात आणू नका. ती व्यक्ती नेहमी कशी होती हे जर आपण ह्याचं गाऱ्हाणं लावत बसलो तर मग काय होतं, मग सुधारायचा स्कोपच संपतो. तुम्ही असेच आहात, तुम्ही असेच राहाल, बात खतम हो गई. मग स्कोप कुठे सुधारायचा. तर हे नेहमी महत्त्वाचं आहे की त्यावेळेला जो मुद्दा आहे की तू असं म्हटलं हे मला पटलं नाही, मला का पटलं नाही हे आपण पाहूया. आता मागे ती कितीही विचित्र वागली असेल त्याचा उल्लेख आता करता कामा नये, कारण त्याने फायदा काहीही होत नाही. जसं विवेकानंद म्हणतात की एक्सेप्ट पीपल, डू नॉट ॲडजस्ट विथ देम. त्याच्याशी निगडीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बरेचदा आपले जे मतभेद होतात ते आवडी निवडींवरनं होतात, चॉईसेस. माझ्या पत्नीला एखादं सिरियल आवडतं आणि मी म्हणतो काय ते तू घाणेरडं बोरिंग सिरियल नेहमी लावून बसते, आपण हे पाहूया. तर हे मी चुकतो इथे, कारण तिची ती आवड आहे, तिला ते आवडतं. माझ्या मुलीला एखादा ड्रेस आवडला, एखादा असा रंग होता मला अजिबात नाही आवडला पण तिला खूप आवडला, तर मी घेऊन द्यायला पाहिजे, कारण तिची चॉईस आहे, तिची आवड निवड आहे, ती मी तिथे लादता कामा नाही. तर दुसऱ्यांच्या आवडीनिवडी जर आपण ॲक्सेप्ट केल्या, स्वीकार केल्या, तर बरेचसे भांडणाचे मुद्दे टळतात, वादाचे मुद्दे टळतात. कल्पना करा, म्हणजे आता तुमच्या भोवतालचे जे लोक आहेत त्यांच्याशी काही लोकांसोबत तुमचं पटत नसेल तर आठवून पहा की बरेचदा आपण निंदा केली की हे काय तुम्हाला हे कसं आवडतं, किंवा हे काय तुमचं, ही काय तुमची चॉईस आहे, किंवा तुम्हाला हा गायक कसा आवडतो, तुम्हाला हा ॲक्टर कसा आवडतो, हा सिनेमा कसा आवडतो. तर हे म्हणणं बेसिकली चूक आहे, कारण दोन लोकांमध्ये कधीही तुलना होऊ शकत नाही. माझी जी आवड निवड आहे तीच इतरांची असायला पाहिजे असं अजिबात नाही. एक गमतीदार गोष्ट मी खूपदा पाहिली आहे. भांडणाचा एक फार सर्वसाधारण मुद्दा आहे, विशेष करून नवरा बायकोमध्ये. मला कसं वाटतंय हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं. हा डायलॉग फारच कॉमन आहे. बायको रुसून बसली आहे, नवरा परेशान आहे, का नाराज आहे, काही चूक झाली का काय, आणि तासाभरानंतर उलगडा होतो की माझ्या मनात काय चाललं आहे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. तर जगात खरी जादू नाहीच आहे, कुठेही नाही. जादूगार करतात ते स्लाईट ऑफ हँड असतं. तर असं काही जादू नाही आहे की दुसऱ्याच्या मनात काय चालू असेल मला कळायला हवं. आपल्या मनाला जे वाटतं ते मोकळेपणे, शांतपणे बोलणं अत्यंत आवश्यक असतं. सायकोलॉजीमध्ये एक सिद्धांत आहे उग्रपणाशी संबंधित, की जेव्हा कोणी रागावतं तेव्हा तो सिद्धांत असा आहे की एक रेषा इमॅजिन करा. एका साईडला एक पॅसिव्ह व्यक्ती, पॅसिव्ह म्हणजे घाबरट, कमी बोलणारी, आत्मविश्वास कमी, आत्मसन्मान कमी, जे वाटतं ते मोकळेपणे बोलता येत नाही. दुसऱ्या बाजूला ॲग्रेसिव्ह पर्सन, उग्र व्यक्ती, काही पटलं नाही की धाडकन बोलून देतील, समोरच्याला टाकून बोलतील, अपमान करून टाकतील. पण ह्याच्यामध्ये असते ॲसर्टिव्ह व्यक्ती. ॲसर्टिव्ह म्हणजे जे मनात वाटतं ते मोकळेपणे बोलून दाखवण्याची क्षमता. ॲसर्टिव्हनेसनी नात्यांमध्ये नेहमीच फायदा होतो. आता ॲसर्टिव्ह राहणं म्हणजे काय की समजा कोणाची एखादी गोष्ट मला पटली नाही तर किंवा तर मी त्याची निंदा करू शकतो, त्याचा अपमान करू शकतो की तू गाढव आहे, तुला एवढंही कळत नाही, काय आहे तू काय म्हणतो आहेस. किंवा मी त्याला असंही म्हणू शकतो की तू जे म्हणतो आहे ते मला पटलं नाही आहे आणि त्याचे कारण हे आहे. तर त्याने काय होतं की समोरच्याचा अपमान होत नाही. म्हणजे तुमचा मतभेद झाला आहे पण समोरच्याचा अपमान न होऊ देता तुम्ही तुमच्या मनातलं मांडलं. मनातलं मांडताना मी म्हणतो नेहमी दोन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. शांतपणे मांडणं फार आवश्यक आहे. आरडाओरडा करून मांडणं आणि शांतपणे मांडणं ह्यात खूप फरक आहे. तू म्हटलेलं मला पटलं नाही आहे ही एक गोष्ट आहे,
आणि हे काय तुझं नेहमीचंच काहीतरी फालतू तुझे व्ह्यूज असतात, ही दुसरी गोष्ट आहे. म्हणजे आशय एकच आहे पण पद्धत अगदी वेगळी आहे. तर शांतपणे मांडणं आणि थोडक्यात मांडणं. आपल्या भारतामध्ये आता माझ्याकडे क्लायंट्स बरेचसे हिंदी भाषी येतात. आई मला सांगते, डॉक्टर साहब मैंने उसको 1 घंटा समझाया फिर भी यह नालायक समझता नहीं है. मुलाबद्दल मी तिला म्हणतो, आपने 1 घंटा समझाया इसलिए समझ नहीं रहा है वो. अगर आप 1 मिनट में समझाते तो शायद समझ जाता. काही महत्त्वाचा मुद्दा असेल जिथे मतभेद होत आहे तिथे माझं मत आहे, शक्यतो एका वाक्यात व्यक्त करावं. अगदीच आवश्यक असेल तर दुसरं वाक्य, तिसरं वाक्य नको. असं होतं की आपण लांबट लावली की तू हे का करतो, तू करायला नको, तू काही शिकला नाही, असं तसं तसं. तर काय होतं, मी आईवडिलांना सांगतो की मूल एका कानातून ऐकेल आणि दुसऱ्या कानातून काढून टाकेल. तर जो काही निरोप द्यायचा आहे तो जेवढ्या थोडक्यात आपण देतो तेवढं बरं असतं. माझे आजोबा होते, आईचे वडील. 1900 जन्म झाला होता आणि 1926मध्ये त्यांनी MBBS केलं होतं. त्याकडे MBBS डॉक्टर फार कमी होते, पण मुंबईला JJ कॉलेजमधलं तिथनं ते MBBS झाले होते. स्वभावाने अत्यंत शांत, बोलायचे तर अगदी असं जवळ जाऊन ऐकावं लागायचं. माझी आई पण म्हणते की नेहमी नाना जेव्हा बोलायचं आम्हाला अगदी जवळ जाऊन ऐकावं लागायचं. तर मी एकदा आईला विचारलं की नाना तुम्हाला रागवायचे का कधी? आई म्हणाली, हो रागवायचे ना. तर मला कुतूहल झालं की रागवायचं म्हणजे कसे रागवायचे, मी कल्पना करू शकत नाही, कारण इतका हळू आवाज, एवढे मितभाषी. तर आई म्हणाली की माझ्या हातनं कधी काही चूक झाली, माझ्या आईचं माहेरचं नाव होतं कुसुम. तर ते म्हणायचे, कुसुम इथे, ते आपल्या आराम खुर्चीवर बसलेले असायचे, इथे ये. कल्पना करा, त्या काळात टोपी घातलेले, धोतर, कोट, डॉक्टर होते. इथे ये. कुसुम जायची, इथे उभी राहा. आई उभी राहायची, मी ऐकतोय, ऑल इयर्स. पुढे नाना काय म्हणायचे? नाना म्हणायचे, असं परत व्हायला नको, समजली? आई म्हणायची, जा. मी आईला म्हटलं, हे रागवण होतं? मी म्हटलं याचा इफेक्ट व्हायचा का? म्हणजे खूप इफेक्ट व्हायचा. इफेक्ट का व्हायचा? कारण ते थोडक्यात बोललं जायचं, आरडाओरडा नव्हता आणि क्वचित बोललं जायचं. हा तिसरा मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा आहे. जितक्या कमी वेळा रागवलं जाईल तेवढं ते प्रभावी राहील. ज्या घरी मुलांना किंवा कोणालाही वारंवार रागवलं जातं तेव्हा समोरची व्यक्ती शिकून जाते का ना, हे तर नेहमीच आहे. मला असंख्य मुलांनी येऊन सांगितलं आहे की अंकल ऐसा हो गया तो मम्मी का टेप सुरू हो जाता है. हे आपण सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे आपल्या आईवडिलांमध्ये पाहिलं असेल, काकूंमध्ये पाहिलं असेल की तो टेप सुरू होऊन जातो. आणि जिथे मुलाला तो टेप वाटू लागला, तुमचा प्रयत्न धुळीत मिळाला. कारण आता समोरच्याला तो टेप सुरू हो गया वाटतंय, तर तुम्ही ही कल्पना पण नाही करू शकत की आपला तो टेप प्रभावी राहील. तर याचं नाही जाणार. तर जेवढ्या कमी शब्दात सांगितलं जाईल तेवढं बरं असतं. तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे पॅसिव्ह राहणं योग्य नाही. माझ्या मनातलं मला बोलून दाखवता आलं नाही तर तेही चांगलं नाही आहे. चांगलं का नाही आहे? कारण त्याने माझा आत्मसन्मान आणखीन कमी होत जातो. आपल्यापैकी बरेच लोक थोडे बुजरे असतात, म्हणजे आपली तोंडं उघडत नाही लवकर, किंवा काहीतरी बोलायचं होतं पण मनातच राहून गेलं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना होतं. मला पुष्कळ व्हायचं आधी. आणि नंतर मग आपण स्वतःला दोष देत राहतो, अपराधी भावना राहते मनामध्ये की मी असं बोलायला पाहिजे होतं. मग मी कल्पना अनेक करेन, आता पुढच्या वेळेस झालं तर मी असं बोलेन, तसं बोलेन, मी असं का नाही बोललो, मी हे बोलायला पाहिजे होतं. पण त्यामध्ये काय होतं, माझा आत्मसन्मान कमी होऊन जातो. कारण माझ्या हे वारंवार लक्षात मला दिलं जातं माझ्या वागणुकीतनं की तू काही कामाचा नाही, तुला या गोष्टी जमत नाही, तू प्रभावी नाही आहेस. तर म्हणून ते बोलवून दाखवणं महत्त्वाचं. आणि दुसरं कारण हे आहे की बरेचदा आपण एखादी गोष्ट दाबून धरतो, बोलत नाही आणि केव्हा तरी विस्फोट होऊन जातो. हे बरंच कॉमनली होतं. म्हणजे अनेकदा मी हा अनुभव घेतला आहे की असे काही अतिशय शांत वाटणारे लोक, ते खरं म्हणजे शांतवित्त नसतात, पण त्यांना बोलता येत नाही. म्हणजे योग्य वेळी योग्य शब्दांमध्ये आपला पॉईंट मांडता येत नाही.
तर ती गोष्ट मनामध्ये जमा होत जाते. आम्ही त्याला म्हणतो डॅमिंग अप ऑफ द इमोशन्स. आणि मग केव्हा तरी विस्फोट होतो आणि मग ते विस्फोट झालं की नको ते बोललं जातं, नको ते हावभाव होऊन जातात, नको ती शारीरिक ॲक्शन होऊन जातं, काही फेकलं जाऊ शकतं, कोणावर हात उचलला जाऊ शकतो. तर म्हणून पॅसिव्ह राहणं योग्य नाही, ॲग्रेसिव्ह राहणं योग्य नाही. ॲग्रेसिव्ह राहणं योग्य नाही कारण ॲग्रेशन लीड्स टू काउंटर ॲग्रेशन. मी आरडाओरडा करतो आहे, कोणाचं इन्सल्ट करतो आहे, तर ती व्यक्ती तुमच्या बरोबरीची असेल तर ती तुमचा इन्सल्ट करेल, ती तुमच्यावर ओरडेल, फायदा काहीच नाही होणार. म्हणजे पुढे काही सुधाराचा स्कोप राहतच नाही. आणि दुसरं आहे की नाती खराब होतात. आपण म्हणतो ना, मुंह से धनुष्यबाण से एक बार तीर निकल गया तो निकल गया, तर ते होऊन जातं. तर हे ॲसर्टिव्हनेस अत्यंत महत्त्वाचं आहे नात्यांमध्ये. तर जे काही मनामध्ये आहे ते मोकळेपणे बोलण्याची क्षमता ठेवणं, बोलण्याची हिंमत ठेवणं. आमच्याकडे बरेच लोक येतात म्हणजे पॅसिव्ह पर्सनॅलिटीज. आता विशेष करून तरुण लोकांमध्ये ही गोष्ट आढळते. जसं जसं वय वाढतो तसं कॉन्फिडन्स वाढत जातो. प्रत्येकाला अनुभव म्हणजे आपण जेव्हा 15 वर्षाचे होतो वर्सेस आपण 30 वर्षाचे होतो, वर्सेस आपण 60 वर्षाचे आहोत, वर्सेस 80 वर्षाचे आहोत, आत्मविश्वासामध्ये खूप फरक पडत जातो. आपल्या वर्गमित्रांना जेव्हा आपण 30 वर्षांनी भेटतो तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवायची की अरे सगळे एकदम कॉन्फिडेंट वाटत आहेत, नाही अनिरुद्ध? ते कॉमनली होतं. म्हणजे आपल्या कॉलेज डेजमध्ये असा कोणी अगदी शांत राहणारा, कमी बोलणारा, आणि आता तो आपली ठाम मतं मांडतो, पॉलिटिकल मतं किंवा नात्यांबद्दलची मतं. तर वयानुसार आत्मविश्वास वाढत जातो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर म्हणून ॲसर्टिव्ह राहणं अत्यंत महत्त्वाचं. आणि बरेचदा आम्ही त्याला ॲसर्टिव्हनेस ट्रेनिंग म्हणतो. म्हणजे जिथे मला वाटतं की एखादी व्यक्ती फार पॅसिव्ह आहे आणि पॅसिव्हिटीमुळे त्याचं नुकसान होत आहे, तिथे मग त्याला मी समुपदेशन करतो, काउन्सिलिंग करतो, ज्यांनी ॲसर्टिव्हनेस वाढवता येते. आता कशी वाढवता येते याचे असे अनेक प्रकार आहेत. त्या आता डिटेलमध्ये मी जात नाही. पण जे मनात आहे त्याला सेन्सर न करणं, हे बोलू की नको हा विचार न करणं, समोर मांडणं शांतपणे. आता इंग्रजीमध्ये आम्ही म्हणतो मोर यूज ऑफ आय वर्ड्स. मला असं वाटतं, म्हणजे मी हे म्हणणं की असं आहे आणि मी हे म्हणणं की मला असं वाटतं की असं आहे. तर जेव्हा मी माझा मला, आता आपण मराठीमध्ये म्हणतो फार तो मी करतो, तर तो थोडा वेगळा प्रकार आहे, तो हा नाही. पण जेवढा आपण फर्स्ट पर्सन शब्द वापरतो, प्रथम वचनी, मला असं वाटतं, मी सहमत नाही, तर त्या बाबतीत आपला ॲसर्टिव्हनेस, आपला आत्मविश्वास तेवढाच हळूहळू वाढत जातो. असे अनेक काही लहान लहान टेक्निक्स आणि ट्रिक्स आहेत ज्यांनी आपण वाढवू शकतो. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झाला. जसं वय वाढत जातं तशी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की पुढच्या पिढीची किंवा नंतरच्या पिढ्यांची निंदा करणं टाळावं. नंतरच्या पिढ्यांची निंदा करणारे जेवढे लोक आहेत, मी नेहमी पाहिलं आहे ते दुःखी असतात. कारण नेहमीच ते एक डिससॅटिस्फॅक्शन, असमाधानीपणा एक अंगामध्ये येतो. एक डॉक्टर गुजलवर तुम्ही R.S. इलिंगवर्थ, रोनाल्ड इलिंगवर्थ, एक इंग्लंडमधले एक फार मोठे पेडियाट्रिशियन होऊन गेले, 90चे झाले आणि नुकतेच गेले ते. तर डॉक्टर इलिंगवर्थ हे पेडियाट्रिशियन होते आणि त्यांनी मुलांना अनुशासन कसं लावावं, डिसिप्लिनिंग असा एक त्यांचा एक नॉर्मल चाइल्ड म्हणून त्यांचं पुस्तक आहे, त्यातला धडा होता डिसिप्लिनिंग. आणि त्यांनी म्हटलं होतं की इंग्रजीमध्ये की धड्याच्या सुरुवातीला मी तुम्हाला 4 वाक्य ऐकवतो. पहिलं वाक्य होतं, इंग्लिशमध्ये सांगतो, द नेक्स्ट जनरेशन हॅज गॉन टू डॉग्स, वी हॅव नो होप्स फॉर द फ्युचर. म्हणजे पुढची पिढी कामातून गेलेली आहे, काही आशा नाही. दुसरं वाक्य असंच होतं की आय डोंट नो वेअर द वर्ल्ड इज गोईंग, इट वॉज एंटायरली डिफरंट वेन आय वॉज यंग. म्हणजे माझ्या लहानपणी गोष्ट काही वेगळीच होती. असं तिसरं आणि चौथं वाक्य. आणि गंमत अशी की इलिंगवर्थने पुढे लिहिलं आहे, पहिलं वाक्य इजिप्तमध्ये, मिस्र देशात 2500 BC, म्हणजे इसवीच्या 2500 वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून 4500 वर्षापूर्वी ते पपायरस लीव्स, तुम्ही बहुतेक शाळेत वगैरे वाचलं असेल, पपायरस लीव्सवर लिहायचे, तर त्याच्यावर लिहिलेलं आढळलं.
दुसरं वाक्य होतं ते रोमन एम्पायरमध्ये, म्हणजे 2nd सेंचुरी AD, त्याच्यामध्ये लिहिलेलं आढळलं. तिसरं वाक्य मेडिवल टाइम्स 1400 काहीतरी फ्रान्समध्ये लिहिलेलं आढळलं. आणि चौथं वाक्य त्यांनी लिहिलं आहे की माझी पेशंट कालच मला आपल्या मुलाबद्दल सांगत होती. तर जर 4500 वर्षांपासून आपण म्हणतो की पुढची पिढी कामातून गेली आहे, तर आत्तापर्यंत तर आपण टोटली आउट होऊन झालं पाहिजे होतं. म्हणजे 4500 वर्षात किती पिढ्या होतात? 45 × 4 म्हणजे जवळपास 200 पिढ्या. तर अशी गंमत आहे. म्हणजे पुढच्या पिढीची निंदा करणं नुसतं वाईट तर नाही, पण चूकही आहे. कारण मी बराचसा विचार करतो की मी लहान असताना माझ्या पिढीबद्दल माझ्या वडिलांच्या पिढीला फार शंका असतील. माझे वडील लहान असताना माझ्या आजोबांच्या पिढीबद्दल त्यांना फार शंका असतील मनामध्ये की यांचं पुढे काय होणार आहे. तर निंदा करणं नेहमीच टाळावं. आणि नुसतं तोंडाने बोलणं नाही, पण मनामध्ये सुद्धा विचार आणणं ठीक नाही. आता आपण अनुभवी आहात, आपल्याला माहिती आहे की मनामध्ये एखादा नकारात्मक विचार जरी आला तर आपल्या मनाला तो कलुषित करून जातो, आपला मूड खराब करून जातो, दुसऱ्याबद्दलचं आपलं मत बिघडवून जातो. तर निंदा करणं नेहमीच चूक आहे. इतर लोक, विशेष करून पुढची पिढी, उदाहरणार्थ मला कसं वाईट वागवते याबद्दल विचार करणं नेहमी टाळावं. आपला मुलगा, आपली सून, आपली मुलगी कशी माझ्याशी बरोबर वागत नाही हे शेजारीणीला सांगणं, आपल्या बहिणीला सांगणं किंवा कोणाजवळ तरी कंप्लेंट करणं हे टाळावं. कारण परफेक्ट कुणीही नसतं आणि कुणासोबत कोणीतरी सतत खराबच वागत आलेलं आहे हे अत्यंत दुर्मिळ आहे. जनरली ते कॉम्बिनेशन असतं. म्हणजे कधी वर्तणूक चांगली आहे, कधी तेवढी चांगली नाही आहे. आता सून कजाक जरी असली तरी ठीक आहे, कधी कधी टाकून बोलत असेल, कधी हे करत असेल, पण कधी कधी सेवाही करते. म्हणजे आपल्याला गरम पोळी पण घालते, आपल्यासाठी चहा पण आणून देते. तर आपण नकारात्मक ह्याच्यावरच जर फोकस करत राहिलो तर त्यातनं पुढे काही सकारात्मक निघायची शक्यताच नाही. ते निंदा करणं नेहमीच टाळावं. नुसतं शारीरिक पातळीवर नाही, पण मानसिक पातळीवर सुद्धा. नाती जोपासणं जेव्हा डोक्यात येतं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा संबंध पुढच्या वयात जो येतो तो म्हणजे सासू सून. आम्ही म्हणतो की इट्स एंटायरली चॅप्टर इन इटसेल्फ. फार मोठा चॅप्टर आहे. इथे सप्तक म्हणून संस्था आहे. तर त्यांनी मला एकदा विचारलं होतं की एक महत्त्वाचा विषय तू बोलशील का? सप्तक सांस्कृतिक संस्था आहे, बरेचदा त्याचे क्लासिकल म्युझिकचे प्रोग्राम वगैरे. मी म्हटलं काय? म्हणे यार हे सासू सुनांनी संबंध कसा सुधारावा ह्याबद्दल बोलशील का? आता सप्तक सांस्कृतिक संस्था, तिथे मी सासू सून करावं मला की कळेना. पण त्यांनी मला पटवून दिलं की नाही, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आमच्यापैकी काही श्रोत्यांची, आमच्या सभासदांची रिक्वेस्ट आली. म्हटलं ठीक. तर तेव्हा मी त्याबद्दल काही विचार केला. मी जवळपास पाऊण तास 1 तास त्याबद्दल बोललो आणि ते भाषण लोकांना फार आवडलं. म्हणजे नंतर अनेक वर्ष लोक मला सांगायचे, तुम्ही डॉक्टर साहेब ते सासू सुनांबद्दल सांगितलं की आमच्या मंदिरात येऊन तुम्ही बोलाल का? त्यानंतर मी तेच भाषण अनेक ठिकाणी दिलं. तर मुद्दा ज्वलंत आहे, यात काही प्रश्नच नाही. त्याबद्दल थोडे मी विचार आपले मांडू इच्छितो. सासू परफेक्ट नसते नेहमीच. सासूमध्ये काही वीक पॉईंट, काही स्ट्रॉंग पॉईंट. सून परफेक्ट नसते कधीच. तिच्यामध्ये काही वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट. म्हणजे जर आपण वीक पॉईंटचा स्कोअर काढला तर शक्य आहे की माझा स्कोअर आणि त्याचा स्कोअर काही वेगळा नसेल. हे संबंध आता संबंधांमध्ये ताणतणाव काय येतो ह्याची कारणं आता अनेक आहेत, पण जी 1-2 कारणं मला कॉमनली दिसतात ती ही की लग्न झाल्यानंतर जो मुलगा मला वेळ द्यायचा तो आता मला देत नाही. ऑफिसमधनं आल्याबरोबर पहिले माझ्याजवळ यायचा, माझ्यासोबत बसायचा, 1-10 मिनटं विचारपूस करायचा, आता सरळ बायकोकडे जातो. दुसरं म्हणजे स्वयंपाकघरातलं वर्चस्व. आता दर घरी होत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे, पण बरेचदा होतं की स्वयंपाकघरात काय करायचं, कसं करायचं, अन्नाची चव अशीच कशाला, हे कमीच झालं, ते जास्तच झालं. तर हे 2 फार एक सर्वसाधारण मुद्दे मी तरी पाहिलेले आहेत. आता इथे काही महत्त्वाचे मुद्दे हे आहेत
आईवडील नात्यामध्ये म्हणजे पालक आणि पाल्य, पेरेंट्स आणि चाइल्ड या नात्यामध्ये मी नेहमी जेव्हा कधी यावर मला बोलायचं असतं तेव्हा ते R.S. इलिंगवर्थचं एक वाक्य मला आठवतं की वेन इट कम्स टू अंडरस्टँडिंग द अदर, त्यांनी पेरेंट्सना उद्देशून म्हटले, वेन इट कम्स टू अंडरस्टँडिंग द अदर द ओनस लाईज ऑन यू, बिकॉज द child was never an adult or the teenager was never an adult, whereas you were once a child. फार सुंदर वाक्य आहे. म्हणजे दुसऱ्याला जर समजून घ्यायचा मुद्दा उभा आहे तर जबाबदारी तुमची आहे. कारण तुम्ही कधीतरी पौगंडावस्थेत होते, तुम्ही कधीतरी लहान होते, तर तुम्हाला माहिती असायला हवं त्यावेळेला मनाची स्थिती काय असते, बुद्धिमत्ता किती विकसित असते. पण तो बिचारा कधीच ॲडल्ट नव्हता. तर तुम्ही हे म्हणणं की तू माझ्या दृष्टीने पहा, तुला हे कसं समजत नाही, तर ते शक्य नाही आहे. कारण 14 वर्षाचा मुलगा आणि तुम्ही 44 वर्षाचे, तर तो तुमच्या दृष्टीने कसं पाहू शकणार आहे. त्याचा जो अनुभवांचा साठा आहे जीवनातला, त्यात ते कधीच नव्हतं. तर त्याचप्रमाणे मला हे वाटतं की जेव्हा सून घरी येते तेव्हा तिला आपलंसं करून घ्यायचं ही जेवढी जबाबदारी तिची आहे त्यापेक्षा बहुतेक जास्त ती तुमची आहे. कारण ती कम्प्लिटली एका नवीन वातावरणामध्ये येत आहे, कम्प्लिटली नवीन सराउंडिंग्समध्ये येत आहे, सगळे लोक तिला नवीन आहेत सहसा. तर ही तुमची जबाबदारी होऊन जाते की तुम्ही तिला आपलंसं करून घेणं, तिला हे दर्शवणं. नात्यांमध्ये दर्शवणं हे महत्त्वाचं असतं. त्याला आपण देखावा नाही म्हणणार. कोणाचं काही आवडलं तर त्याच्या तोंडावर त्याची स्तुती करणं, नुसतं मनातल्या मनात तुम्ही विचार केला की हां आहे बरोबर आहे, तर ते पुरेसं नसतं. बोलून दाखवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपलंसं करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जसं पालक आणि पाल्य ह्यांच्यामध्ये एक पिढीचा फरक आहे, जनरेशन गॅप आहे, तसं सासू सासरे आणि सून किंवा सासू सासरे आणि जावई ह्यांच्यामध्ये पिढीचा फरक आहे. तर माझी जी मूल्य आहेत, मला जे कपडे योग्य वाटतात, ज्या तऱ्हेने घातलेले योग्य वाटतात, ते तिला वाटतीलच असं अजिबात नाही. मी बरेचदा हे पाहिलं आहे की डॉक्टरसाहेब ही शर्ट पॅन्ट घालून बाहेर जाते हो. तर मी म्हणतो मग काय नाही होय, बरं वाटतं का? म्हटलं कुणाला बरं नाही वाटत. आता मी विचार केलो तर त्याला काही उत्तर नसतं. तर हे हा पिढीचा फरक आहे, हे आपण लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरेचदा हल्ली सुना वर्किंग असतात, वर्किंग वुमन, आणि असं म्हणतो ना की जिसको जख्म है दर्द वही जानता है. आपल्यापैकी बऱ्याच वर्किंग लेडीज असतील. तर वर्किंग लेडीला आणि एका गृहिणी जी पूर्णपणे गृहिणी आहे त्यांच्या जीवनात बऱ्यापैकी फरक असतो. आणि ताणतणाव जे अशा स्त्रीला आहे जी नोकरीमध्ये नाही आहे, तर माझं मत आहे की त्याच्यापेक्षा कुठे जास्त ताणतणाव या वर्किंग वुमनला असतात. कारण तिला मुलांना सांभाळायचंच असतं, घर सांभाळावंच लागतं, तिथे ऑफिस सांभाळावं लागतं, जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, तिथे बॉसही रागवायला नको, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. तर वर्किंग जर सून असली तर ते सांभाळून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक घोर पाप किंवा एक अतिशय मोठी चूक म्हणजे तिच्या माहेरच्यांना तिच्यासमोर नावं ठेवणं. म्हणजे बरेचदा मला असं वाटतं की म्हणजे हा कॉमन सेन्स प्रत्येकामध्ये असायला हवा. जगामध्ये अशी मला तरी वाटतं एकही अशी स्त्री नसेल की तिच्या वडिलांबद्दल वाईट बोललेलं तिला चालेल. वडील खरोखरच प्राण किंवा मदन मोहन हे जे काही विलन्स होते ते असले तर वेगळी गोष्ट आहे. पण माझ्या आईबद्दल कोणी वाईट म्हणत आहे, माझ्या वडिलांबद्दल कोणी वाईट बोलत आहे, म्हणजे हे सहन करणं अशक्य असतं. तर याबद्दल काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे तुमचे त्यांच्याबद्दल वाईट मतं असतील, तुम्ही तिच्या अपरोक्ष आपल्या नवऱ्यासोबत किंवा बायकोसोबत चर्चा करा, पण तिच्यासमोर नाही. कारण काय होतं की पहिली 1-2 वर्ष सगळ्यात महत्त्वाची असतात. म्हणजे त्या 1-2 वर्षांमध्ये नात्याची जी क्वालिटी राहील तर ती जवळपास पुढचे 40-50 वर्ष जोपर्यंत तुम्ही आहात तर जवळपास तोपर्यंत ती टिकणार आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की पहिल्या 1-2 वर्षामध्ये समजून घेणं. आणि जेव्हा मी म्हणतो समजून घेणं तेव्हा हे दोन्ही तर्फे
म्हणजे सुनेनी पण समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सुनेलाही तेवढं समजायला हवं की प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. माझी सासूची आवडीनिवडी स्वभाव माझ्या आईसारखाच असावा असं काही नाही. माझे सासरे वडिलांसारखेच असावे असं काही नाही. तर या 1-2 वर्षांमध्ये जेवढा समजूतदारपणा दाखवला जातो, जेवढं आपलं केलं जातं ते अत्यंत माझ्या मते महत्त्वाचं आहे आणि त्यांनी दूरगामी परिणाम खूप होतात. आणि शेवटचा मुद्दा त्याबद्दल मी थोडा मेन्शन केला होता की कोणाची काही गोष्ट आवडली तर त्याच्या समोर त्याला दाद देणं, स्तुती करणं अत्यंत आवश्यक आहे. मला माझ्या सुनेचा स्वयंपाक आवडत नाही किंवा फार फिक्कं बनवते, पण कधी चांगलं आपल्याला आवडलं तर त्याची स्तुती करणं की आज हे फार चांगलं झालं आहे. आता तिथे परत म्हणजे हा नियम लागू होत नाही की यांना हिला समजायला हवं मला आवडेलच, मला एवढं चांगलं केलं आहे तिने. नाही, ते आपल्याला बोलून दाखवावं लागतं. मुलाने ते चांगलं केलं, तुम्ही असे फार कमी बोलणारे बाप आहात, पण ते बोलून दाखवणं, त्याची पाठ थोपटणं, त्याची पप्पी घेणं हे महत्त्वाचं आहे. कोणत्या न कोणत्या प्रकारे हे दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. तर नात्यांमध्ये आपण बरेचदा आपण नावं ठेवतो, कधी आपले असे विचार व्यक्त करतो, समोरच्याला आवडत नाही. पण त्याचप्रमाणे उलटं होणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणाचं काही आवडलं, काही स्तुती करणं योग्य असेल तर त्याबद्दल त्याची पाठ थोपटणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर शेवटी आता मी एवढंच म्हणेन की म्हणजे दुसऱ्याला समजून घेणं, दुसरी व्यक्ती आणि माझ्यामध्ये फरक आहे त्याला मी स्वीकार करणं, ती व्यक्ती माझ्यासारखीच असावी, त्यांचे विचार आचारविचार माझ्यासारखेच असावे, हा अट्टहास न ठेवणं, म्हटलं हे जर आपल्याला जमलं तर एक सुखी नाती कशी राहू शकतात, मला वाटतं त्याचं एक तिथे रूट्स आहेत, बीज आहेत. आता मी परत म्हणेन की तुम्ही सगळे अनुभवी आहात. मी जे काही बोललो ते फार खूप नवीन असेल असं नाही आहे, पण फक्त माझा अनुभव, माझे विचार मी म्हटलं आज आपल्यासोबत शेअर करतो. तर इतकं म्हणून मी थांबतो आता. धन्यवाद.